जी आहे ती दुर्दैवी आहे. इतकाच तर विधान भवनामधला व्यवहाराचा कामकाजाचा म्हणते कामकाज सभागृहात आहे, व्यवहार सभागृहाच्या बाहेर आहे. तर इतका खालचा स्तर गाठला जाऊ नये याची सगळी चौकशी करून काय नेमकं झालं, कोण दोषी, काय कारवाई केली पाहिजे असं सकाळी 12 वाजताच विधानसभेचे अध्यक्ष खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मांडणार होते. पण ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटलांनी विनंती केली की आम्ही राज्यपालांकडे जात आहोत, त्यामुळे आल्यानंतर आम्हाला ऐकायचं आहे तुम्ही काय मांडताय. कारण म्हणजे असं असण्याची आवश्यकता नाही, 12 वाजता अध्यक्षांनी मांडलं असतं. पण ही आपली प्रथा आहे की आपल्या ज्येष्ठ नेत्याने ज्येष्ठ सदस्याने काही म्हटलं की त्याला आपण मान देतो. त्याप्रमाणे आता यवना खालच्या सभागृह विधानसभेमध्ये मांडलं गेलं असेल. मी तेवढ्यासाठी रुटीन बाकीचं सुरू झालं की खाली जातो आणि ते निवेदन आपणही इथे केलं पाहिजे. मला असं वाटतं की एवढ्या एका घटना आणि त्याच्या चौकशी आणि त्याच्यावरची कारवाई मांडण्याने विषय संपणार नाही. हा जो स्तर खाली गेला याचा सगळ्यांनीच नीट विचार केला पाहिजे. पासेसचा विषय आला, लोक मोठ्या संख्येने आणण्याचा विषय आला. तर मी तुम्हाला सांगतो की खालच्या सभागृहात एका ज्येष्ठ सदस्याने अशी मांडणी केली की किती लक्षवेधी लावता असं म्हणून मध्यंतरामध्ये तेच लक्षवेधी आपली घेऊन गेले. असं जर प्रत्येकाने दुसऱ्याकडे वोट दाखवायचं ठरलं, कोण किती जण आणतात सगळंच बघायला पाहिजे. आणि त्यामुळे मी आज सकाळी इन्फॉर्मली तुम्हाला विनंती केली आहे की ऑगस्टच्या मध्यावर एकदा हे जे लाल आणि हिरवं पुस्तक आहे नियमांचं एकदा रिराईट करायला लागेल. आणि त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल. पुढचं अधिवेशन कधी ते दुपारी घोषित होईल संध्याकाळी, तर त्या अधिवेशनापूर्वी या नियमांचं पुस्तकही एकदा रिराईट करायला लागेल की सभागृहामध्ये काय भाषेचा उच्चार व्हावा, किती मिनटं बोलावे, असे सगळे विषय आहेत. मी एवढीच विनंती करेन की 289चा निर्णय तुम्ही द्यायचा आहे, पण चर्चा इथे थांबवावी, पुढचं कामकाज सुरू करावं. आज शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षाने काय मांडलं आहे ते मी आपल्या सगळ्यांना अवगत करतो. आजच्या नियम 289 अन्वये काल सायंकाळी विधान भवन पोर्चमध्ये झालेला अतिशय गंभीर प्रकार आहे. त्या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आणि शशिकांत शिंदे साहेब यांनी अतिशय वस्तुनिष्ठ परिस्थिती कथन केलेली आहे. संसदीय कामकाज मंत्री यांनी देखील त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. हे दोन्ही बाजूच्या सदनासाठी आणि नेतृत्वासाठी ही बाब गंभीर आहे. कधी नव्हे ते आपल्या विधान भवनाच्या परिसरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं खरं तर वास्तविक पाहता दोन्ही सदनाची एकच भावना आहे आणि याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये सर्व सारासार विचार करून तातडीनेच काय होईल अशी शक्यता नाही, परंतु या 289 अन्वये जी चर्चा उपस्थित केली किंवा मागणी केली त्या अनुषंगाने मी लवकरात लवकर याचा निर्णय जाहीर करतो, आजच करतो. नाव घेऊन सांगू कोणी कोणी पास विकते, कसे पास विकले जात आहेत, त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे, कुठून पैसे भरले जातात, कोणाकडे जातात, पहिल्या गेटमध्ये किती द्यावे लागतात, दुसऱ्या गेटमध्ये किती द्यावे लागतात. आमची ही इच्छा नाही आहे. तुम्ही काय आम्हाला उचकवताय याच्यामध्ये. सभापती महोदय, सभागृहामध्ये 289 वरचा मुद्दा सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब उपस्थित करतायत. तो विषय बाहेरने येणारे जे अभ्यागत आहेत तिथं वर आला. सन्मान्य सदस्य परब साहेबांनी सांगितलं की रेट काय चाललाय पासचा. ही पासची सगळी कार्यप्रणाली ही माननीय पीठासीन अधिकारी अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहे. राज्य सरकारचा शासनाचा त्याच्याशी कुठेही, एक मिनिट ऐका ना, माझं पूर्ण होऊ द्या, कुठेही संबंध नाही. याचा अर्थ इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे ह्यांनी जो दर सांगितला, कुठल्या 1 नंबर गेटवरचा दर काय, 2 नंबर गेटवरचा दर काय, इनडायरेक्टली हे इंडिकेशन्स शेअरकडे आहेत. या सगळ्या एक मिनिट ऐका, आता तुमचंही ऐकलं आमचंही ऐका. या सगळ्या व्यवस्थेचे जे प्रमुख आहेत माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणानं पासचं वाटप होतं. याचा अर्थ जे परब साहेबांनी दर सांगितला तो इथं संबंधित आहे का या यंत्रणेशी. आणि म्हणून आमचं तर थेट सभापती महोदय आपल्याला विनंती आहे
एक मिनिट आमची आपल्याला सभापती महोदय विनंती आहे, नुसतं ॲफिडेव्हिट नाही, ऐका ना, आता कसं तुम्ही आरोप केला एक बाजूनं, मग आमची पण बाजू, आणि आम्हाला सभापतींनी संधी दिली ना. चर्चा सुरू आहे. सभापती महोदय तुम्ही नुसतं ॲफिडेव्हिट नाही, त्यांनी पुरावा द्यावा. आम्ही सांगतो आपल्याला, त्यांनी पुरावा द्यावा. आणि एक मिनिट, आणि आपण जर आदेश दिले तर कुठल्याही पोलीस यंत्रणेकडनं त्यांनी दिलेल्या पुराव्याची चौकशी केव्हाही करायची सरकारची तयारी आहे. केवळ असं भडक वक्तव्य करायचं आणि या यंत्रणेला आक्षेप घ्यायचा हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी द्यावं, त्यांनी पुरावे द्यावे, त्यांनी नावं द्यावी, त्यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, त्यांच्याकडे छुप्या कॅमेऱ्यातनं केलेलं रेकॉर्डिंग असेल, सगळं त्यांनी द्या. आपण सांगाल त्या यंत्रणेकडनं सरकारची या प्रकरणाची चौकशी करायची तयारी आहे.